फैंसी गारमेंट एंड मेंस वेयर शादी ब्याह के मौके पर शेरवानी, थ्री पीस, पैंट शर्ट, आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने 1000 खोली मालेगांव। प्रोपराइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। 5000 रुपए की रिश्वत मांगने वाले धुले जिले के हेडमास्टर प्रदीप पंडलक परदेशी के खिलाफ मामला दर्ज किया गया है। तकरदार हया सोशल एंड कल्चरल एसोसिएशन कुसुम्बे जिला धुले ने आदर्श हाई स्कूल कुसुम्बे सेंट का आयोजन किया। जिला धुले में उप शिक्षक के पद पर कार्यरत प्रधानाध्यापक परदेशी ने उक्त विद्यालय में आयोजित गतिविधियों के खर्च के नाम पर विद्यालय के सभी कार्यरत शिक्षकों से 1000 रुपए तथा गैर शिक्षण कर्मचारियों से 800 रुपए वसूलने के लिए एक बैठक बुलाई थी। इस पर शिकायतकर्ता ने आपत्ति जताई, इसलिए प्रिंसिपल प्रदीप पंडलक परदेशी ने शिकायतकर्ता को भुगतान किए बिना उपस्थिति रजिस्टर पर हस्ताक्षर करने से इनकार कर दिया। शिकायतकर्ता ने कहा कि हेडमास्टर परदेशी ने रिश्वत की मांग की। विभाग की टीम ने कसांबा जाकर तक्रारदार के खिलाफ शिकायत दर्ज कराई। या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। कुसुंबा येथे जी सोशल अँड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे त्या अंतर्गत आदर्श हायस्कूल या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते प्रदीप पांडुरंग परदेशी असं त्यांचं नाव आहे, ते या प्रकरणामध्ये आमचे आरोपी लोकसेवक आहेत। या हायस्कूलमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते त्यासाठी खर्च झाला असं निमित्त करून जे प्रदीप परदेशी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। मुळात ही जी रक्कम होती जे शाळेतले विविध उपक्रम आहेत त्याकरता लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवेश शुल्क आहे त्याच्यातून यापूर्वीच वसूल केला गेलेला होता। परंतु असे असताना सुद्धा जे मुख्याध्यापक परदेशी यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। ज्यावेळी तक्रारदार यांनी ती लाचेची रक्कम देण्यास मनाई केली त्यावेळी त्यांना गेल्या 14 मार्चपासून शाळेच्या हजेरी मास्टरवर सही करण्यास मुख्याध्यापक यांनी मनाई केली होती आणि तशी तक्रार ज्यावेळेला आमच्याकडे प्राप्त झाली त्यांनी लाचेची मागणी केल्याबाबत जेव्हा पडताळणी करण्यात आली आणि जे आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक प्रदीप परदेशी आहेत त्यांना ECBच्या पथकाने ही 1000 रुपयाची रक्कम स्वीकारत असताना रंगे हात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।